Hello, good morning everybody. Welcome you all to the जगताप क्लासेस. ठीक आहे. आपल्या जगताप क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. ठीक आहे. आजचा आपला आहे सेशन नंबर 23. ठीक आहे. आपण डेली सेशन घेत असतो. ठीक आहे. डेली व्होकॅब सेशन आपण घेत असतो. ठीक आहे. किती एक 8 ते 10 मिनिटाचं सेशन असतं. त्यामध्ये आपण 5 वर्ड, ठीक आहे, त्याचे सिनोनिम्स आणि त्याचे प्लस त्याचे अँटोनिम्स आणि प्लस त्याच्यामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघत असतो. ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स किंवा फ्रेजेस, ठीक आहे, हे आपण बघत असतो. चालेल. आपला व्हिडिओ आपण रोज येत असतो. प्ले सेशन रोज होत असतं आणि संडेला ऑफ असतो आपण. ठीक आहे. संडे ऑफ. ठीक आहे. सुरू करूया आपण आजचं लेक्चर. बघूया आज कोणते कोणते व्होकॅब आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर पहिला वर्ड आहे टर्नकोट. टर्नकोट म्हणजे काय? अ पर्सन हू चेंजेस साईड्स ऑर लॉयल्टीज, म्हणजे जो सतत आपला पक्ष बदलत असतो. ठीक आहे. जो सतत आपलं म्हणणं बदलतो, जो सतत आपला पक्ष किंवा जे काय आपलं मत असतं किंवा जो काय आपली साईड असते तो ते सतत बदलत असतो. ठीक आहे. तर त्याला टर्नकोट असं म्हणतात. ठीक आहे. अ पर्सन हू चेंजेस साईड्स ऑर लॉयल्टीज, जो सतत आपलं म्हणणं बदलतो, सतत आपला पक्ष बदलत असतो, त्याला म्हणतात. ठीक आहे. मराठीतून अर्थ दिलेला या ठिकाणी गद्दार म्हणू शकतो, पण साध्या ढोबळ भाषेमध्ये आपण त्याला पक्ष बदलणारा या भाषेमध्ये म्हणू शकतो. सिनोनिम्स बघा. ट्रेटर आहे, दुसरा आहे डिफेक्टर. ठीक आहे. ट्रेटर म्हणजे सुद्धा गद्दारच आहे. गद्दार म्हणजेच आपण त्याला म्हणतो फसवणूक करणारा किंवा धोकेबाज. ठीक आहे. अँटोनिम्स बघा. लॉयलिस्ट, लॉयल असणारा. पॅट्रिओटिक म्हणजे भक्त असणारा. पॅट्रिओट म्हणजे देशभक्त म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. पुढचा शब्द आहे मिसोगॅनिस्ट. ठीक आहे. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय? वन हू हेट्स मॅरेज, म्हणजे असा व्यक्ती की ज्याला विवाहाचा द्वेष आहे, त्याला विवाह करण्यामध्ये त्याला एक प्रकारचा राग आहे किंवा त्याला इंटरेस्ट नाही त्या गोष्टीमध्ये. मिसोगॅमिस्ट, विवाहाचा द्वेष करणारा. ठीक आहे. त्याला पटत नाही त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी असं. दुसरा आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय असतं? अ पर्सन हू हेल्प्स अदर्स इस्पेशली थ्रू क्लॅरिटी. ठीक आहे. म्हणजे अ पर्सन हू हेल्प्स अदर्स एस्पेशली थ्रू चॅरिटी, म्हणजे असा व्यक्ती जो इतरांना सतत मदत करत असतो चॅरिटीच्या मार्फत. चॅरिटीच्या मार्फत म्हणजे काय? तर डोनेशनच्या मार्फत एखाद्याला मदत करणे इत्यादी गोष्टींच्या बाबतीत चॅरिटी करणे, समाजसेवा करणं, असा व्यक्ती म्हणजेच फिलॅन्थ्रोपिस्ट. मराठीत आपण त्याला समाजसेवक म्हणतो किंवा दानशूर व्यक्तिमत्व म्हणतो. ठीक आहे. सिनोनिम्स बघा. अल्ट्रुइस्ट आणि बेनिफॅक्टर. ठीक आहे. पुढचा वर्ड आहे आपला मिसोलॉजिस्ट. मिसोलॉजिस्ट म्हणजे काय? आपण याआधी बघितलं मिसोगॅमिस्ट म्हणजे वन हू हेट्स द मॅरेज. ठीक आहे. तर मिसोलॉजिस्ट बघा. वन हू हेट्स लर्निंग ऑर नॉलेज. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला शिक्षणच आवडत नाही, एखाद्याला शिकायलाच आवडत नाही. ठीक आहे. त्याला मिसोलॉजिस्ट म्हणतात. तुमच्या आजूबाजूला अशी लोक असतील ज्यांना शिक्षणाचं महत्त्व अजून कळालेलंच नाही, किंवा असे काही तुमचे मित्रमैत्रिणी असतील की ते म्हणतात किंवा अभ्यास करून कायच होणार आहे. ठीक आहे. तर अशा लोकांना आपण काय म्हणू शकतो? तर मिसोलॉजिस्ट. वन हू हेट्स लर्निंग ऑर नॉलेज. ठीक आहे. मराठी अर्थ बघा. शिक्षणाचा द्वेष करणार. ठीक आहे. पुढचा आपला वर्ड आहे गलिबन. गलिबन म्हणजे काय असतं? गलिबन म्हणजे इझिली डिसीव ऑर ट्रिक, म्हणजे सहज फसवलं जाणारं किंवा त्याची आपण सहज फसवणूक करू शकतो असा असा व्यक्ती किंवा असं व्यक्तिमत्व किंवा कोणी, तर त्याला गलिबन असं म्हणतात. ठीक आहे. मराठीतला अर्थ बघा. तो सहज फसून जातो, असा साधा बोळा असा व्यक्ती असतो की ज्याला फसवणूक त्याला कोणी येतं आणि फसवून जाऊ शकतं, असा व्यक्ती. सिनोनिम्स बघा. नेव. नेव म्हणजे काय असतात? तर नवीनच व्यक्ती. नवीन व्यक्तीला आपण कोणीही फसवू शकतो असं. दुसरा आहे ट्रस्टिंग. ट्रस्टिंग म्हणजे काय? की जो कोणावरही लवकर भरोसा ठेवतो असा. अँटोनिम्स बघा. श्रूड आणि सस्पिशियस.
ठीक आहे. म्हणजे एखादा साशंक असतो सगळ्या गोष्टी बाबतीत, तो म्हणजे सस्पिशियस. पुढचे आपले आज OWS आले आहेत. तर आज आपले OWS आपण कोणते आणलेले आहेत? आज आपण असे वर्ड आणलेत की बाबा एखादा घटना किंवा एखादा महत्त्वाचा इव्हेंट असेल. जर तो वर्षातून एकदाच येत असेल तर त्याला काय म्हणतात? तर तो वर्षातून दोनदा येत असेल तर काय म्हणतात? वर्षातून तीनदा येत असेल का किंवा 3 वर्षातून एकदाच येत असेल तर त्याला काय म्हणतात? असे वर्ड आपण आणलेले आहेत आज. ठीक आहे. बघूया आपण आज कोणते कोणते वर्ड आहेत. ठीक आहे. ॲन्युअल म्हणजे काय? हॅपनिंग वन्स इन अ इयर, म्हणजे वर्षातून एकदाच होतो असा. ॲन्युअल म्हणजे हॅपनिंग वन्स इन अ इयर, म्हणजे वर्षातून एकदाच ती घटना किंवा तुमचा वाढदिवस वगैरे असे असेल. ठीक आहे. तर त्याला वन्स इन अ इयर असं म्हणतात. ठीक आहे. दुसरं आहे बायनियर. बायनियर म्हणजे काय? हॅपनिंग वन्स इन 2 years. ठीक आहे. म्हणजे 2 वर्षातून एकदा. ठीक आहे. 2 वर्षातून एकदाच जी घटना घडते त्याला बायनियल म्हणतात. ठीक आहे. 2 वर्षांतून एकदा होणारी घटना. ठीक आहे. तिसरं आहे बायनियल. बायनियल म्हणजे काय? हॅपनिंग ट्वाईस अ इयर, म्हणजे एका वर्षातून दोनदा होते. 2 वर्षातून एकदा होणारे बायएनियल. ठीक आहे. आणि एकाच वर्षात दोनदा होणारी बायएनियल. ठीक आहे. एका वर्षातून दोनदा होते. ठीक आहे. इथून हा नवीन वर्ष सुरू होतोय आपला. बघा, थोडासा टायपिंग मिस्टेकमध्ये झालेला आहे. इथून हा नवीन वर्ड आहे. ठीक आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या तुम्ही. एक बायनियल आहे आणि एक बायॲन्युअल आहे. ठीक आहे. पुढचा आपला वर्ड आहे ट्रायनियल. ट्रायनियल म्हणजे काय? हॅपनिंग. पुढचा वर्ड आहे ट्रायनियल. ट्रायनियल म्हणजे काय? हॅपनिंग वन्स इन 3 years, म्हणजे 3 वर्षातून एकदा तो साजरा केला जातो. की जी घटना, महोत्सव, सोहळा जे काय असेल ते. ठीक आहे. तर ते 3 वर्षातून एकदाच जर होत असेल, रिपीट होत असेल, 3 वर्षातून एकदाच होतं, त्याला ट्रायनियल असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा आहे आपला क्वाड्रेनियल. क्वाड्रेनियल म्हणजे काय असतं? हॅपनिंग वन्स इन 4 years, म्हणजे 4 वर्षातून एकदाच तो 1, 2, 3, 4 अशी 4 वर्षातून तो एकदाच होत असतो. ठीक आहे. 4 वर्षाचं मिळून एकदाच होत असतो. तर त्याला काय म्हणतात? क्वाड्रेनियल असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा आहे क्विनकेनियल. ठीक आहे. क्विन क्विनकेनियल म्हणजे हॅपनिंग वन्स इन 5 years, म्हणजे 5 वर्षातून जो एकदा घडला जातो त्याला क्विनकेनियल असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा आहे सेक्शनियल. ठीक आहे. सेक्शनियल म्हणजे काय दिलं आहे बघा? हॅपनिंग वन्स इन 6 years, म्हणजे जो 6 वर्षातून एकदाच घडला जातो त्याला सेक्शनियल असं म्हणतात. पुढचा आहे सेप्टेनियल. सेप्टेनियल म्हणजे काय? हॅपनिंग वन्स इन 7 years, म्हणजे 7 वर्षातून एकदाच घडला जातो असा. ठीक आहे. 7 वर्षातून एकदाच ही घटना किंवा ते घडल्या जातात. ठीक आहे. चालेल, आपण आपला सेशन आज इथेच कन्क्लूड करूया. थँक्यू एव्हरीबडी. आणि आजच